डोंगरी भाग जाहीर व्हावा यासाठी 2018 पासून सारखे आंदोलन करीत आहेत। डोंगर भागात समाविष्ट गावांच्या सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना MBBS, डॉक्टर, इंजिनियर, CA, MBA अशा अनेक नोकऱ्यामध्ये 5% आरक्षण मिळते। प्रत्येक गावाला 5 वर्षाला डोंगरी विकास योजनेमधून 85 लाख रुपयाचा निधी येतोय। या डोंगर भागातले 65 गावं नेता मुक्त गाव होणार आहेत। कोण्या नेत्याच्या दारात जाऊन आमच्या गावाला फंड द्या, आमच्या गावाला विकासाला निधी द्या ही अशी मागण्याची वेळ ह्या माझ्या डोंगर भागातल्या 65 गावावर येणार नाही। मी माझ्या कुटुंबासाठी घरात किराणा आहे का नाही याची वाट बघत नाही, घरामध्ये तेल आहे का याची वाट बघत नाही। मी माझ्या बायकोला सांगून टाकलेलं आहे, तुझे लेकर डॉक्टर इंजिनियर केलेत, आता मी तुमच्या घरचा नाही, मी ह्या डोंगर भागातल्या 65 गावच्या जनतेचा आहे, 65 गावच्या शेतकऱ्याचा आहे। नमस्कार मंडळी, story.com गाव चावडी या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत। तुम्हाला तर माहिती आहे सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका सुरू आहेत। मी सध्या परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातील डोंगरी भागात आहे। हा डोंगरी भाग म्हणजे भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रातला बालाघाट डोंगर रांग येतं, त्याच्या अगदी शेवटचं टोक आहे। आणि या डोंगरातल्या शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत, समस्या काय आहेत, तिथल्या शेतकऱ्यांना वेळोवेळी येणारे पीक विम्याचे प्रश्न असतील, अनुदानाचे प्रश्न असतील, हे सोडवण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधी मदत करताना दिसत नाहीत। पण अशाच वेळी एक शेतकरी आहे, तो शेतकरी इथल्या लोकांसाठी सातत्यानं तळमळीनं आणि मुंबई पस्तोर धडका मारतो, तिथल्या मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरतो, मंत्र्यांना धारेवर धरतो आणि इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी बडवणी पंचायत समिती गणातले उमेदवार पंडितराव घरजाळे आहेत। या भागात तुम्ही सातत्यानं डोंगरी जनपरिषदेच्या माध्यमातून प्रश्न सोडवता, नेमकी डोंगरी जनपरिषद नेमकी काय आहे ते सगळ्यांना सांगा। महाराष्ट्र राज्यामध्ये 1988 ला सरकारनं सर्व महाराष्ट्रातल्या डोंगरी भागात राहणाऱ्या जनतेसाठी डोंगरी भाग जाहीर करण्याचा निर्णय घेतला। परंतु आपल्या गंगाखेड तालुक्यातली डोंगरी भाग म्हणून जाहीर झाला नाही। त्यासाठी मी 2018 सालापासून माझ्या गंगाखेड तालुक्यातला डोंगरी भाग जाहीर व्हावा यासाठी 2018 पासून सारखे आंदोलन करीत आहेत। तहसील कार्यालयापुढे वारंवार आंदोलन केली। त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यानं डोंगर भागातल्या 65 गावांचा सर्वेक्षण करण्याचे आदेश नागपूरच्या सुदूर केंद्रामार्फत सर्वे करून अहवाल मंत्रिमंडळाकडे पाठवण्याचं लेखी आश्वासन दिल्या। म्हणून आम्ही एक गाव एक दिवस एक रात्र गंगाखेड तहसील कार्यालयासमोर सतत 27 दिवस आंदोलन केलं असता नागपूर केंद्राकडे जिल्हाधिकाऱ्यानं 65 गावांचा प्रस्ताव पाठवला। परंतु नागपूरच्या रिमोट सेन्सिंग सुदूर केंद्रानं डोंगरी भागाचा प्रस्ताव चुकीचा सर्वेक्षण करून फक्त केवळ डोंगरी भागाचं सर्वेक्षण करायचं सोडून संपूर्ण तालुक्याचं सर्वेक्षण केलं आणि मंत्रिमंडळाकडे असा रिपोर्ट पाठवला की गंगाखेड तालुक्यामध्ये एकही गाव डोंगरी भागात येत नाही। म्हणून नागपूरच्या सुदूर केंद्रानं प्रस्ताव रिजेक्ट केला। त्याच्या विरोधात तुम्ही मुंबईत आंदोलन वगैरे केलं, मग त्या प्रस्तावाच्या विरोधात पुनर्सर्वे हैदराबादच्या राष्ट्रीय सुदूर केंद्र हैदराबाद यांच्या मार्फत पुनर्सर्वेक्षण करून माझा गंगाखेड तालुक्यातला डोंगरी भाग जाहीर करावा यासाठी आम्ही मार्च 2025 मध्ये 18 दिवस धरणे आंदोलन केलं असता 13व्या दिवशी आदरणीय पंकजाताई मुंडे यांनी आमच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा करून हा प्रश्न आपल्या पालकमंत्री परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघना दिदी यांनी त्यांच्याकडे आमचा प्रस्ताव पाठवला। मेघना दिदी सोबत सकारात्मक चर्चा करून मेघना दिदी हा डोंगरी भाग जाहीर करण्याचा प्रश्न नियोजन विभागाकडे असल्यामुळं नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे पाठवला आणि आशिष जयस्वाल यांनी असं सांगितलं की पुनर्सर्वेक्षण करून
राष्ट्रीय सुदूर केंद्र हैदराबाद यांच्या मार्फत पुनर्सर्वेक्षण करण्यात येईल. डोंगरी जनपरिषदेचं जे नेमकं काय फायदा होणार आहे इथल्या डोंगरातल्या भागातल्या लोकांना, असं सांगितलं जातं की या इथल्या भागातल्या जे मुलं आहेत, शिक्षण घेणारे आहेत किंवा त्यांना 5% आरक्षण वगैरे, नेमकं ही सगळी पद्धत काय आहे किंवा त्या डोंगरी जनपरिषदेचा फायदा काय? डोंगरी भाग जाहीर झाल्याच्या नंतर डोंगर भागात समाविष्ट गावांच्या सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना MBBS, डॉक्टर, इंजिनियर, CA, MBA अशा अनेक नोकऱ्यामध्ये 5% आरक्षण मिळते. जात प्लस हे डोंगरीचं 5% आरक्षण मिळून माझ्या डोंगर भागातले सर्व लेकरं डॉक्टर होण्याचं स्वप्न साकार होणार आहे, इंजिनियर होण्याचं स्वप्न साकार होणार आहे, CA होण्याचं स्वप्न साकार होणार आहे. म्हणून ह्या डोंगर भागातला प्रत्येक समाजाचा मुलगा मोठमोठ्या नोकऱ्यामध्ये जाऊन त्यांच्या गावाचा, त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक विकास होणार आहे. म्हणून डोंगरी भाग जाहीर झाल्याच्या नंतर हे झालं शैक्षणिक आरक्षण. डोंगरी भाग जाहीर झाल्याच्या नंतर प्रत्येक गावाला 5 वर्षाला डोंगरी विकास योजनेमधून 85 लाख रुपयाचा निधी येतोय. त्या 85 लाख रुपयाच्या निधीमधून आपल्या गावचा विकास करण्याचा अधिकार त्या गावाच्या हातात मिळतोय. म्हणून डोंगरी भाग जाहीर झाल्याच्या नंतर ह्या डोंगर भागातले 65 गावं नेतामुक्त गाव होणार आहेत. कोण्या नेत्याच्या दारात जाऊन आमच्या गावाला फंड द्या, आमच्या गावाला विकासाला निधी द्या, ही अशी मागण्याची वेळ ह्या माझ्या डोंगर भागातल्या 65 गावावर येणार नाही. म्हणून स्वतःचा विकास करण्यासाठी डोंगरी भाग विकास योजनेअंतर्गत दर 5 वर्षाला प्रत्येक ग्रामपंचायतीला 65 लाख मिळत आहेत. म्हणून माझा डोंगर भागातले सर्व गावं आर्थिक बाजूनं विकासानं सक्षम होणार आहेत आणि सगळ्या डोंगर भागाची प्रगती झाल्याशिवाय राहणार. हे सगळं तुम्ही आंदोलन वगैरे करता हे सगळं, पण तुम्हाला नेमकं काय वाटतं, कशामुळं आजपर्यंत हा डोंगरी भाग जाहीर झाला नाही? कारण हे डोंगरी भाग जाहीर करण्यासाठी आतापर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यानं प्रयत्न केला नाही. कारण राजकीय नेते प्रयत्न करणार नाहीत. कारण डोंगरी भाग जाहीर झाल्याच्या नंतर म्हणल्यासारखं नेतामुक्त डोंगरी भाग जाहीर झाल्याच्या नंतर इथले पोरं डॉक्टर, इंजिनियर, CA होऊन चांगल्या मोठमोठ्या नोकऱ्यावर जाणार. प्रत्येक राजकारणी पुढाऱ्याचं एक डोक्यामध्ये विचार असते, जर जितका समाज अडाणी राहील तितका या राजकारणी लोकांचा फायदा असते. कारण समाज अडाणी असेल, नवतरुण अडाणी असेल तर या नेत्याच्या सतरंजा झेंडे उचलण्यासाठी हा तरुण वर्ग कामाला येतोय. म्हणून हे डोंगरी भागाला कोणताही राजकीय नेता सहकार्य करीत नाही आणि करणारी नाही. माझी जनता, डोंगर भागातली जनता आणि हा पंडित घरजाळे 1 वर्षाच्या आत डोंगरी भागाचा JR घेऊन या सर्व डोंगर भागाच्या जनतेच्या दर्शनाला जाणार आहे. यासोबतच तुम्ही मागच्या 5-7 वर्षामध्ये इथल्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे प्रश्न असतील, आंदोलनाचे प्रश्न असतील, ती कशा पद्धतीने सोडवलेले आहेत? शेतकऱ्यांना पीक विमा कसा मिळवून दिलाय? गेल्या 6-7 वर्षापासून मी या डोंगरी जनपरिषदेची स्थापना केल्याच्या नंतरच ह्या डोंगर भागातल्या शेतकऱ्याला, डोंगर भागामध्ये म्हणजे माकणी मंडळ, पिंपळदरी मंडळ, राणी सावरगाव मंडळ, ह्या शेतकऱ्याला 2018च्या अगोदर फक्त विमा भरायचं हेच माहिती होतं. परंतु विमा कसा मिळतो हे माहीत नव्हतं. म्हणून मी सर्व सहकार्याला सोबत घेऊन माझ्या डोंगर भागातल्या शेतकऱ्यांसाठी संघटना असावी, माझ्या डोंगर भागातल्या जनतेसाठी एक संघटना असावी म्हणून डोंगरी जनपरिषदेची स्थापना करून वारंवार पीक विम्यासाठी तहसील कार्यालयासमोर आंदोलनं, पुण्याच्या कृषी आयुक्त कार्यालयासमोर विम्यासाठी आंदोलनं करून डोंगर भागातल्या शेतकऱ्याला 2019 पासून काही ना काही विमा देण्याचं काम केलंय. आणि 2020चा विमा पिंपळदरी मंडळाचा, माकणी मंडळाचा, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीनं विमा बुडवलेला होता. तो विमा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीनं देण्यात द्यावा म्हणून कोरोनाच्या सारख्या भीषण अशा दुसऱ्या लाटेमध्ये मी माझे सहकारी सोबत घेऊन 50 ते 55 सहकारी सोबत घेऊन पुण्याच्या कृषी आयुक्त कार्यालयापुढे 8 दिवस फुटपाथावर
घंटानाद आंदोलन करून, धरणे आंदोलन करून माझ्या डोंगर भागातल्या शेतकऱ्याला 5 वर्षाच्या नंतर पीक 2020चा बुडालेला पीक विमा मिळवून दिलाय. म्हणून माझा शेतकरी आनंदी आहे. कारण शेतकऱ्याला माहिती आहे शेतकऱ्याच्या पीक विम्यासाठी कोणीही वाली नाही. त्याच्यामुळं आपल्याला कोणीतरी आपल्या न्याय हक्कासाठी पंडित गरजाळेच्या रूपानं आपल्याला न्याय मिळवून देणारा माणूस भेटलाय. म्हणून माझी डोंगर भागातली जनता सर्व खुश आहे. तुम्ही आता बडवणी पंचायत समितीमध्ये निवडणूक लढवताय. तुमच्या विरोधात मातब्बर पैशावाले धनशक्तीवाले उमेदवार आहेत. पण लोकांशी मी ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस तुम्हाला प्रचंड लोकांचा प्रतिसाद मिळतोय. हे आजपर्यंतच्या कामाचं तुमचं फलित आहे म्हणायचं. ह्या राजकीय पुढाऱ्याचा एक असा समज झालाय, डोंगर भागातल्या जनतेला नाही, राजकारण्या पुढारी धनदांडग्या पुढाऱ्याली असा समज झालेला आहे की आम्ही निवडणुकीला पैसा कमवू, लबाड्या करून भ्रष्टाचार करून जनतेला लुटून पैसा कमवू आणि पैसा कमवून जनतेला मताला पैसा देऊन 1000, 2000, 500 रुपये देऊन जनतेला आम्ही विकत घेऊ, असा या राजकीय लोकांचा समज झालाय. तसंच माझ्या विरोधात उभा असलेले उमेदवार सुद्धा त्याच पद्धतीचे आहेत. मोठमोठे गुत्तेदार आहेत, धंदेवाले आहेत. त्या सगळ्याचं समज असा आहे की जनतेचं काम करायची गरज नाही, जनता आम्हाला पैशावर विकत मिळत्या. परंतु मी डोंगर भागातली जनता स्वाभिमानी केल्या, बडवणी पंचायत समितीच्या गणातली जनता स्वाभिमानी केल्या. कारण आमचा विम्याचा लढाई लढण्यासाठी कुठलाही नेता नव्हता. फक्त मी आणि माझे बडवणी पंचायत समिती गणासह संपूर्ण डोंगर भागातल्या शेतकऱ्यांनी पुण्यापर्यंत कृषी आयुक्त कार्यालयापर्यंत लढून विमा मिळाला आहे. म्हणून मी माझ्या डोंगर भागातली जनता स्वाभिमान केली. म्हणून त्या जनतेनं ठरवलंय, मला जनतेनं उभा केलंय. मला माझा निवडणूक लढविणे हा धंदा नाही, परंतु ह्या राजकीय पुढाऱ्याचा निवडणूक लढविणे धंदा आहे. पैसे कमवा आणि निवडणुकीत मतला पैसे देऊन विकत घ्या, परत त्या जनतेला विसरून जा आणि पुन्हा जेवढा 30-40 लाख रुपये खर्च झाला त्याच्यात 10 पट रक्कम कमवा. जनतेशी त्यांना काही देणं घेणं नाही. परंतु माझी जनता आणि मी रात्रंदिवस त्यांच्या जनतेसोबत मी आहे आणि माझ्यासोबत जनता आहे. म्हणून जनतेनं मला उभा केलंय. म्हणून जनता मला विश्वास टाकून बडवणी पंचायत समिती गणातला शेतकऱ्यांना पंचायत समितीमधून जे काय शेतकऱ्यांसाठी अनुदान भेटतं किंवा विविध यंत्र अवजारे भेटतात, जिल्हा परिषदेतून मोठा निधी भेटतो, यासाठी तुमचा संकल्पनामा काय असणार आहे? मला डोंगर भागातल्या सर्व जनतेचं असं म्हणणं होतं की पंडितराव गरजाळे साहेब तुम्ही जिल्हा परिषद लढवा. मी त्या जनतेला विचारलं की जिल्हा परिषद मी कशासाठी लढवायची, जिल्हा परिषद मध्ये माझ्या शेतकऱ्याचं काय काम पडते, जिल्हा परिषद मध्ये माझ्या शेतकऱ्याचं काही कोणतंही काम पडत नाही. जिल्हा परिषद मध्ये मोठमोठ्या गुत्तेदाराचं काम पडते, मोठमोठे इंजिनियर त्यांचे बिलं काढत नाहीत. मग त्या गुत्तेदाराचे बिलं काढण्यासाठी जिल्हा परिषद मध्ये मला टक्केवारी मिळते. म्हणून मला तुमची सेवा करण्यासाठी तुम्हाला जर उभा करायचा असेल तर उभा करा. कारण शेतकऱ्याचं काम कुठं पडतंय, पंचायत समितीला. त्याचं पंचायत समितीला विहिरीचं काम पडतंय, डोंगर जनतेचं काम घरकुलासाठी पंचायत समितीला पडतंय. म्हणून आज गंगाखेडची परिस्थिती अशी झाली आहे, एकाच शेतकऱ्याला जर विहीर घ्यायची असेल तर BDO 25,000 मागते. जर एखाद्या नागरिकाला घरकुल घ्यायचं असेल तर BDO 10,000 ते 15,000 मागते. परंतु माझ्या शेतकऱ्याला विश्वास आहे की जर आम्ही पंडित गरजाळेला बडवणी पंचायत समिती गणातून निवडून दिलं तर पंडित गरजाळेमुळं डोंगर भागातला नाही, बडवणी पंचायत समिती गणातली 9 गावातले शेतकरी नाही, संपूर्ण तालुक्याच्या शेतकऱ्याला BDOला 1 रुपया मागायची हिंमत होणार नाही. म्हणून मी त्या शेतकऱ्याच्या विहिरी भ्रष्टाचार मुक्त पंचायत समिती करण्याचं काम करेल. जर BDOनं घरकुलला पैसे मागितले तर 1 रुपया पैसा मागायची हिंमत हा पंडित गरजाळे पंचायत समितीमध्ये सदस्य म्हणून निवडून गेल्याच्या नंतर प्रशासनाची बडवणी पंचायत समितीच्या जनतेला पैसा मागायचे सोडून संपूर्ण तालुक्याच्या शेतकऱ्याला पैसा मागायची हिंमत होणार नाही.
शेवटचा प्रश्न की तुम्ही शेतकऱ्यांसाठी लढताय, शेतकऱ्यांनी तुम्हाला उभं केलंय, तर काय आव्हान करणार आहात इथल्या सगळ्या या डोंगरी भागातल्या लोकांसाठी, या डोंगरी भागातल्या शेतकऱ्यांसाठी? मी सर्व माझ्या मायबाप बडवणी पंचायत समिती गणातल्या शेतकऱ्यासह संपूर्ण डोंगर भागातल्या शेतकऱ्याला असं सांगू इच्छितो की मी माझं राहिलेलं जीवन, कारण 2018लाच मी ठरवलेलं आहे, मी माझ्या कुटुंबासाठी घरात किराणा आहे का नाही याची वाट बघत नाही, घरामध्ये तेल आहे का याची वाट बघत नाही. मी माझ्या बायकोला सांगून टाकलेलं आहे, तुझे लेकरं डॉक्टर इंजिनियर केलेत, आता मी तुमच्या घरचा नाही, मी ह्या डोंगर भागातल्या 65 गावच्या जनतेचा आहे, 65 गावच्या शेतकऱ्याचा आहे. म्हणून पूर्ण जीवन वाहून घेतलेलं आहे. पण राहिलेलं सुद्धा जीवन इथून पुढे जर मी निवडून आल्याच्या नंतर मरेपर्यंत बडवणी पंचायत समिती गणातल्या गावासह संपूर्ण डोंगर भागाच्या शेतकऱ्याला माझं जीवन अर्पण केलंय. त्या शेतकऱ्याची सेवा, त्या डोंगरी भागातल्या जनतेची सेवा करण्यामध्ये घालवणार आहे. असे आपले कुटुंब ज्यावेळेस सदन होतं, मुलं शिक्षण चांगले डॉक्टर इंजिनियर बनतात, अशा वेळेला एखाद्या व्यक्तीनं त्यांच्या पाठीमागं त्यांच्या घरात राहून सगळे काय ते व्यवस्थित राहणं गरजेचं असतं. पण एक शेतकरी आहेत ज्यांनी त्यांचं सगळं सदन कुटुंब सोडून एका शेतकऱ्यांच्यासाठी, विशेषतः इथल्या भौगोलिकदृष्ट्या डोंगरी भागातल्या जनतेसाठी त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी, त्यांना डोंगरी जनपरिषदेच्या माध्यमातून 5% आरक्षण मिळवण्यासाठी एक विडाच उचलले आहे. त्यासाठी त्यांनी तहसील कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते मंत्रालयापर्यंत आझाद मैदानावर 20-20, 25-25 दिवस उपोषण करून मंत्रालयात ती प्रश्न घेऊन गेले. तिथं त्यांच्या प्रश्न मांडले आणि त्या प्रश्न आता कुठंतरी एकदम शेवटच्या टप्प्यावर आहेत. आगामी काही 1-2 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं ते पाठपुरावा करतायत त्या पद्धतीने हा गंगाखेड भागातला जो 65 गाव आहेत ही डोंगरी भाग म्हणून जाहीर होतील आणि इथल्या शेतकऱ्यांसाठी, इथल्या लोकांसाठी, इथल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी नक्कीच एक मैलाचा दगड ठरणार असल्याचं त्यांच्या या सगळ्या परिस्थितीतून, त्यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे. इथल्या शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या पाठीमागं आज उभे आहेत त्या पद्धतीनेही त्यांना या बडवणी पंचायत समिती गणातून लोक एक निवडून देतील. त्यांना शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मांडण्यासाठी त्यांचा हक्काचा माणूस उपलब्ध करून देतील, अशीच त्यांच्या एक बोलण्यातून आशा दिसते. story.com साठी राजेश लटपटे, परभणी.